आलो रे भो एका परच भारतात आलो। पशुपतिनाथ के बाद में पशुपतिनाथ होके जनकपुर। नमस्कार मित्रांनो, मी भगवान निळ पाटील स्वागत करतो तुमचं आणखीन एक नवीन ब्लॉग मध्ये। आणि आज आपण संध्याकाळपर्यंत नेपाळमधून एक्झिट करणार आहोत आणि आज पोहोचणार आहोत आपण भारतामध्ये। तर मित्रांनो, समोर जे डोंगर दिसतोय ना, तिथून आलोय आपण खालून। मी थोडासा झूम करून दाखवतो। तर इथून आपण डोंगर चढायला सुरुवात केली होती खालून, आणि टोटल तिथून इथपर्यंत पोहोचायला जवळपास 22-23 किलोमीटरचं अंतर कापून यावं लागलंय। ऍक्च्युअल मध्ये असं समोरून बघितलं तर किती जवळ दिसतंय ते, पण खूप डिस्टन्स आहे आणि पूर्ण डोंगर चढावा लागतो। 18 किलोमीटरचा घाट आहे। इथे एक छोटासा शॉप होता, तर इथं थांबलो होतो मित्रांनो आपण। आणि आज आपण पोहोचणार आहोत जनकपूर। मित्रांनो, राईट साईडला आहे सिंधुली गडी कमान, आणि इथं खूप सारे फ्रूटचे शॉप्स आहेत। ते इथं सगळ्यात जास्त विकायला आहे ते संत्रे। खूप सारे संत्रे इथं, आणि कदाचित संत्र्यांच्या बागासाठी इथलं वातावरण पोषक असेल, त्यामुळे खूप सारे संत्रे आहे आणि गरमी पण खूप आहे इथं। तर मित्रांनो, आपण जिथं आहे हे आहे सी लेवल पासून याची जी हाईट आहे ती 1350 मीटर आहे। आणि हा पूर्ण घाट चढून आपण आलोय आणि आता उतरतोय। तर इथला व्ह्यू बघू शकता समोरचा, किती सुंदर आहे। रोड छोटासा आहे पण चांगला आहे। खड्डे वगैरे नाही, काही नाही, मस्त तुम्ही गाडी पळवू शकता। पण जास्त पळवताना टर्न खूप आहे, त्यामुळे खूप सांभाळून सावधगिरीने चालवावं लागतं। समोरची गाडी जवळ येईपर्यंत या घाटामध्ये दिसत नाही, तर थोडस काळजीपूर्वक। आणि हा जो रोड आहे ना, हा पडतो तुम्हाला काठमांडू ते जनकपूरच्या मध्ये। खूप छान हायवे आणि खूप घाट पण भारी आहे, म्हणजे बघण्यासारखे दृश्य आहे। तर मित्रांनो, बाजूला बघू शकता इथं भाताची शेती वगैरे, भाताचं खूप सारं पीक घेतलं जातं इथं। आणि आपण ज्या आता डोंगर भागामध्ये आहे, या साईडला गोरखा लोक जास्त राहतात। तर हे गोरखाली लोकांचं वास्तव्याचं ठिकाण आहे, डोंगर पहाड। येथून समोरच्या डोंगरांचा व्ह्यू बघा किती सुंदर येतोय। आणि समोर इथं बसलेलं एक छोटस गाव आहे, किती सुंदर गाव आहे। आणि खालचा व्ह्यू बघा, आपल्याला खाली जायचंय बॉटमला, जे दिसतंय ना समोरचा व्ह्यू। आणि हे आहे सिंधुली गडी, याचा छोटासा इतिहास मी सांगतो तुम्हाला। मित्रांनो, 1767 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही 2400 सैनिक घेऊन निघाली होती काठमांडूवर हल्ला करायला। तर इथे आपण आता सध्या जिथं आहोत, इथं गोरखा जी सेना होती त्या काळातली, त्याचे कमांडर होते बंशू गरुड आणि वंशीधर पांडे। यांनी 400 ते 500 सैनिक घेऊन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे 1700 सैनिक मारले होते। आणि त्यांचा ब्रिटिशचा कप्तान होता किनलॉक म्हणून, तो 2400 सैनिक घेऊन निघाला होता। पण एवढे सैनिक असताना सुद्धा 400 ते 500 सैनिकांनी 1700 सैनिक मारले होते। आणि इथून ईस्ट इंडिया कंपनीला माघारी पाठवलं होतं। तर ही होती गोरखा रेजिमेंट त्या काळातली पण, आणि यांचे युद्ध वगैरे करण्याची तकनिकच वेगळी होती तेव्हाची। यांचे मेन हत्यार होते कुकरी, तलवार, भाला, यांनी हे युद्ध करायचे। म्हणून यांनी सगळी ईस्ट इंडिया कंपनी परतून लावली होती। तर इंग्रजांचं शासन हे नेपाळमध्ये राहिलं नाही, म्हणून नेपाळमध्ये जे पण पुरातन आहे ते तसंच सांभाळून ठेवलं गेलं। काठमांडूवरून जनकपूर जाण्यासाठी आणखीन एक रूट आहे, हा जे दाखवतो तुम्ही या साईडचा। तर हे हाटोडा रूट आहे, तिकडून जर आलो असतो तर आपण इथं निघलो असतो, म्हणजे जो मागचा घाट होता तो आपल्याला बघायला भेटला नसता। पण ह्या साईडनं पण खूप सारे डोंगर घाट आहे। मी असं मॅप मध्ये बघितलंय, ऍक्च्युअल रोड नाही बघितला। नेक्स्ट टाइम कधी आलो तर तो पण रोड आपण बघू कसा आहे ते। आणि आता आपण पोहोचलोय सिंधुली जिल्ह्यामध्ये। सिंधुली जिल्हा हा बागमती प्रदेशामध्ये येतो नेपाळच्या। आणि आपण आता पोहोचणार आहोत जनकपूर। इकडे ना ग्रीनरी खूप आहे बॉस, कारण एवढं उन्हात पण एवढं जे ग्रीन दिसतंय ना समोरचं, हे पाहून मन खुश होऊन जात आहे। आणि गरमी पण खूप कमी आहे आपल्या तुलनेत इकडं, त्याच्यामुळे वातावरण एकदम भारी आहे। हे सिंधुलीचाच काही भाग आहे।
समोरचा जो पूल आहे ना, इथून कमला नदी वाहते आणि ह्या कमलाबाई नदीच्या अलीकडून सिंधुली जिल्हा आहे आणि पलीकडून सिहारा जिल्हा आहे. तर असं इथून 2 जिल्ह्यांचं विघातन होतं ह्या नदीच्या साईडने. ही आहे कमला नदी आणि इथं कमलाबाई मंदिर, ही जे कमान दिसते ना इथून आतमध्ये, खूप सारे आस्था इथल्या लोकांची. इथं कुठं गावाला वगैरे जायचं असेल तर ते कमलामाईच्या मंदिरात जाऊन नारळ वगैरे फोडतात, अशी इथल्या लोकांची आस्था आहे आणि मगच बाहेर जातात. तर आपल्या बाजूला आहे भिमान आणि ह्या भिमान शहरापासून आपल्याला जायचंय जनकपूर. जनकपूर राहिलं इथून 56 किलोमीटर. तर असं आहे भिमान शहर. भिमान गाव जे असेल ते इथे याचा एक बोर्ड लावलाय छोटासा, बघू शकता. इथं पोलीस चौकी आहे, इथं चेक करतात आणि मग सोडतात, पण जाणाऱ्यांसाठी, येणाऱ्यांना काही प्रॉब्लेम नाही. आणि मित्रांनो, इथं आहे छोटीशी वॉटर क्रॉसिंग. रोड सिमेंटचा असल्यामुळे एवढा काही खराब नाही आहे, पण ठीक आहे, इझी पास होऊ शकतं. पाणी कमी असल्यामुळे काही अडचण नाही. पण पावसाळ्यात मला असं वाटतं इथं नक्की प्रॉब्लेम येत असेल, थांबावं लागत असेल पाणी जर जास्त आलं तर. आणि समोरचा व्ह्यू बघा, पूर्ण ग्रीन आहे, किती छान डोंगर आहे इकडं, मस्त ग्रीन ही ग्रीन. आणि मित्रांनो, फायनली आपण आता पोहोचलोय जनकपूरमध्ये. जनकपूरमध्ये आपण एंट्री केली आहे आणि समोरचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. खूप मोठा असा धनुष्यबाण आहे रोडच्या मध्यभागी, बघू शकता. आणि हीच आपल्या श्रीरामांची निशाणी आहे. तर अशा प्रकारे आपण पोहोचलोय जनकपूर. आणि समोरचा व्यक्ती बघा, बिना पेट्रोलची गाडी चालवतोय मस्त पैकी, एन्जॉय. आणि समोर आहे तुमच्या नेपाळमधील बैलगाडी. आपल्यासारखीच विशेष असं वेगळं काही नाही, पण ठीक आहे, जे दिसलं ते दाखवलं, दिवस माळवलाय. आणि समोरचं हे जे गोल सर्कल आहे ना, याच्यामध्ये राजा जनक जे हल म्हणजे नांगर हकलताना दाखवलंय. असा काही देखावा तिथं केलाय त्यांनी, छान आहे. तर मित्रांनो, समोरची कमान बघा कशी आहे, छान आहे. आपल्याकडे अशी कमान बघायला नाही मिळणार. आणि इथून घ्यायचंय आपल्याला लेफ्ट. मावशे ती चटाई गुतली असती गाडीच्या आरशात. आणि मित्रांनो, तुमच्या समोर आहे आता जनक राजाचा जनक महल. हा साइड व्ह्यू, फ्रंट व्ह्यू तुम्हाला दाखवतो. तर हा आहे समोरचा फ्रंट व्ह्यू. असा काही जनक राजांचा महल आहे. किती सुंदर आहे ना. आणि हे सगळं मेंटेन केलं इथल्या गव्हर्नमेंटनी आणि इथल्या लोकल लोकांनी. तसं आपलं छत्रपती शिवाजी राजांचे पण खूप सारे किल्ले होते, पण ना गव्हर्नमेंटने मेंटेन केले ना लोकांनी. आपल्या इथले खूप सारे दलिंदर लोक काही ठिकाणी किल्ल्यांवर तर दारू प्यायला जातात. तर मित्रांनो, ठीक आहे, आता आलोय आपण. भाई लोग कहाँ से हो? नेपाल से इंडिया। नेपाल। जय श्री राम। जो जनक राजांचा महल आपण बाहेरून पाहत होतो, त्याचा आतमध्ये आल्यानंतर असा काही व्ह्यू आहे मित्रांनो. समोर बघू शकता तुम्ही, रामजी, लक्ष्मणजी, सीताजी यांच्या दर्शनासाठी आपण एवढे लांबून आलोय. आणि तुम्ही पण घरी बसून या दर्शनाचा लाभ घेऊ शकता मित्रांनो. आणि मित्रांनो, एक रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट करा, जय श्रीराम, जय श्रीराम मित्रांनो. आणि इथं बघू शकता, इथं पण एक असे खूप सारे छोटे छोटे इथं पण मंदिरं दाखवले. आणि हे महलाच्या आतमधलं प्रांगण आहे, खूप मोठा एरिया आहे आतमध्ये पण. आणि इथं पण आहे राम, लक्ष्मण, सीता. तर अशा प्रकारचं इथं पण तुम्ही दर्शन करू शकता. आणि आता आपण आलोय जनक राजांच्या महलाच्या बाहेर. हा आहे जनक राजांचा महाल. बाहेरून बघू शकता किती सुंदर आहे. महल, महाल मराठीत म्हटलं तर महालच म्हणतात. थोडस प्रोनाउन्सिएशन मध्ये जर गडबड असेल तर ऍडजस्ट करून घ्या मित्रांनो. महालाच्या बाजूलाच हे लक्ष्मणजीचं मंदिर आहे, इथं आलो होतो आपण दर्शन करण्यासाठी. आणि इथे एक महाराज आहे बाहेर, त्यांच्याशी थोडीशी चर्चा करूया. ये जनकपुर धाम है, अच्छा, जनक जी की नगरी है। इसे विदेह नगरी भी कहते हैं। विदेह नगरी। हाँ, यहाँ पर त्रेता युग में जब सीता माता जी की पुनौरा धाम में जन्म हुआ, ओके।
वहाँ से यहाँ ला करके जनक जी ने अपने हाथ से उनको पोषण पालन किए, पढ़ाए लिखाए, पूरा तैयारी किए। उसके बाद धनुष जग रचाए। यहाँ धनुष जो शिव जी जो रखा था हाँ उसको सीता माता जी ने बहुत सेवा करते थे। अच्छा वो धनुष किसी से उठने वाला नहीं थे, और सीता माता जी उनका अपना हाथ से उठा करके हाँ सेवा करते थे। तो जनक जी देखे जो धनुष को कोई हिला नहीं सकते, डोला नहीं सकते, और उठा करके हमारे पुत्री ने इतना सेवा करते हैं, जो इसको भंग करेगा उसी को साथ शादी होगा। अच्छा समय बना करके उसको आयोजन किया गया। उसमें बहुत सारे भूप आए, किसी ने डोला नहीं सके, पर राम जी ने अपने हाथों से तोड़े। वहाँ पर विवाह रचाया गया। पूरब द्वार में धनुष रखा गया, जो धनुषा धाम है। दक्षिण की ओर बाग तराग है, जहाँ पर गिरजा मंदिर है। किशोरी जी नित्य जा करके वहाँ फूल तोड़ते थे। और ये महल जो है, समझिए कि किशोरी जी का विभूति भवन है। अच्छा जब से भगवान रामचंद्र जी का जानकी जी के साथ शादी हुए, तब से आज तक वो कहीं बाहर जनकपुर से गए नहीं। अच्छा, तो अभी भी ये वो यही रहते हैं? हाँ, यही रहते हैं जनकपुर के महल में। महल में। जो जितना मिथिलावासी हैं वो सुकृत की राशि है। स्वीकृत की राशि है। हाँ, हम ओके। सब सकल सुकृत का राशि भय जग जन्म जनकपुर वासी। अच्छा जनकपुर वासी के लिए देवता मुनि ब्रह्मा लोग जो यहाँ बारात में आए थे ना, हाँ हाँ वो भी यहाँ को देख करके, क्योंकि यहाँ का रचना ब्रह्मा जी नहीं की है। अच्छा यहाँ साक्षात किशोरी जी की प्रेरणा से सब कुछ हुआ। ओके ओके ये मिथिला धाम है, हाँ सर्वोपरि है। ओके और जो दो शब्द हम जानते हैं वो आपको बता दिए। अच्छा और धार्मिक क्षेत्र से आप प्रचार करने वाले हैं, हर जगह मिथिला के बारे में आप बता सकते हैं, ओके। इसलिए हमारी तरफ से धन्यवाद है आपको भी। मैं महाराष्ट्र से आया हूँ, जिसे संतों की भूमि कहा जाता है, जो कि महाराष्ट्र में है। हाँ, तो महाराष्ट्र से लेके मैं मुक्तिनाथ जी, जहाँ शालिग्राम पाए जाते हैं। हाँ शालिग्राम पाए जाते हैं, तो मुक्तिनाथ जी का दर्शन करके बाद में पशुपतिनाथ, और अभी यहाँ पे हूँ। यहाँ से फिर मैं निकल जाऊँगा भारत के लिए। बहुत बहुत धन्यवाद है जो आप अपना इतना खर्चा करके जो आते हैं, उनको लिए भी जो नहीं आए हैं घर बैठे आप इतना समाचार पहुंचा देंगे, इसलिए आपको बहुत बहुत धन्यवाद है। ओके और हम कहेंगे जो आपका ऐसा भगवान मन दे, जो ऐसे धर्म कार्य में आप लगे रहें। नहीं, ये तो करना ही है, अपना काम है, तो अपन नहीं करेंगे तो कौन करेगा। नहीं वो तो सत्य है, इसलिए हम कहेंगे भगवान आपको और ऐसे बुद्धि दे, जो ऐसे जो व्यक्ति दर्शन करने के लिए आए उनको भी, या जो ना आए उनको भी एक एक बात पहुंचना चाहिए। चलेगा, ओके जय ठीक श्री है राम, महाराज जय जी, श्री जय सियाराम। इथून एंट्री आहे राम जानकी विवाह मंडप जाण्यासाठी 20 रुपयाचं तिकीट आहे आणि बाजूलाच काउंटर आहे. समोर बघू शकता हे आहे राम जानकी विवाह मंडप, पण हा नंतर निर्माण केला आहे. ऍक्च्युअल मध्ये जे जुनं आहे, जिथं रामाचा आणि सीतेचा विवाह झाला होता, ते इथून 3.5 किलोमीटर दूर आहे. तर बघू शकता समोर तुमच्या असं जे राम जानकी विवाह झाला होता त्यावेळेचं जे दृश्य आहे ते इथं स्थापन केलं आहे. महाराज काय सांगता ऐकूया. उस साइड जनक जी हुए हैं, अच्छा दाढ़ी वाले, काले दाढ़ी वाले। ओके। सुनैना है, हाँ सदानंद महाराज हैं, हाँ इनका भाई है अच्छा कुशध्वज, और क्या है, सुदर्शना। अच्छा उधर दोनों उनका लड़का और उनकी पत्नी है। पत्नी, ओके। और ये वो- सब जनक जी के साइड के, इस साइड के। इस साइड सब जनक जी ओके। के हो गए। और इधर जो है खड़े, हाँ वो सखी हैं, चंद्रशिला और चंद्रकला। अच्छा, ये सीता जी के दो सखियात हैं। हाँ, दो सखी। ओके, और ये राम जी और सीता जी, और इधर से दशरथ जी, वशिष्ठ, वशिष्ठ और विश्वामित्र जी। यहाँ पे कन्यादान हो रहा है। यहाँ पे राम जी का कन्यादान हो रहा है। हाँ, चारों भाई का। चारों भाई, हाँ उनके साथ में ही शादी हो गई थी चारों भाई की। चलो धन्यवाद। लक्ष्मण जी और उर्मिला जी। भारी आहे ना जनक राजाचा महल, भारी वाटलं मला पण बघून, आणि खरंच दर्शन करून छान वाटलं. आणि हा आहे जनकपूर सिटी मधला काही व्ह्यू. आपण आता चाललोय मार्केटमधून. इकडं नो एंट्री आहे, त्यामुळे तिकडून आता आपल्याला इकडून जावं लागेल. तर मित्रांनो, एक छोटंसं अपडेट. आता आपण चाललोय बिहार बॉर्डर, नेपाळ आणि भारत बॉर्डरला, जे की बिहारची बॉर्डर आहे. आणि इथून आपण आज भारतामध्ये जाऊन बिहारमध्ये थांबणार आहोत. तर कुठं थांबणार, काय थांबणार याची मला काही आयडिया नाही. इकडं आपण बिहारमध्ये फर्स्ट टाइम आलोय, तर बॉर्डरवर गेल्यावर बघू तिथं काय माहिती मिळते, किंवा इथं जवळपास कोणतं शहर आहे त्या हिशोबाने
थांबण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, आपण नेपाळमध्ये एंट्री केली होती सुनवली बॉर्डर UP मधून आणि आपलं टोटल किलोमीटर झालंय 1123 किलोमीटर आणि पेट्रोल लागलंय आपल्याला 4,500 रुपयाचं. आणि आता आपण रिटर्न भारतामध्ये एंट्री करतोय बिहार साईडने. हे आहे नेपाळ पोलीस. मित्रांनो, हे समोर आहे नेपाळ पोलीस. हे आपल्या इथं आधार व्हेरिफिकेशन वगैरे करतात आणि सोडून देतात, विचारपूस करतात कुठल्या बॉर्डरवरून आले होते, कुठं फिरले, किती दिवसाचं भन्सार वगैरे होतं. आणि भन्सार वगैरे विचारपूस केली, फक्त चेक नाही केलं त्यांनी, सोडून दिलं. त्यांना धन्यवाद म्हणून आपण आता निघालोय आपल्या भारताच्या साईडला. आणि 2 बॉर्डर असतात, एक नेपाळ बॉर्डर आणि एक भारत बॉर्डर. दोघांच्या मध्ये थोडासा डिस्टन्स आहे, 1 किलोमीटर किंवा 500 मीटरचा असेल समथिंग. आता ही समोरची जी बॉर्डर आहे ही इंडियन बॉर्डर आहे. आपल्या इथं बघूया आता इथला काय सीन आहे. रात्रीचा उशीर झालाय ना, त्यामुळं गेट वगैरे उघडायला थोडस जीवार करताय. ते इथं आता थांबून यांच्याशी बोलून बघून उघडलं तर चाललं जाऊ भारतामध्ये, नाहीतर नेपाळ पोलीस म्हटलंच नाही जाऊ दिलं तर वापस या म्हणून. हे साहेब आहे, हे थोडस गेट उघडायला हा नाही चालू आहे यांचं. आणि हे कस्टम ड्युटी वाले आहे. इथं पोलिसांचा किंवा आर्मीवाल्यांचा किंवा बॉर्डर पोलिसांचा काही हे नसतो. यांनी जर सोडलं तर आपण जाऊ शकतो. आणि पोलीस किंवा आर्मी जे असते त्यांचं फक्त व्हेरिफिकेशनचं काम असतं की हा माणूस इकडून तिकडे केव्हा गेला होता, कधी गेला, कसा आला, बस तेवढंच. पण ऍक्च्युअल मध्ये गेट ओपन क्लोज हे यांच्या अंडर असतं. खूप रिक्वेस्ट केल्यानंतर यांनी ऐकलंय. आलो रे भाऊ, एका परचं भारतात आलो. लय मोठा सीन झाला होता आपल्यासोबत, पण देव पावला, आलो कसं तरी भारतामध्ये. हे समोरचे 4 व्हीलर आहे, यांनी लय रिक्वेस्ट केली त्याच्यामुळं त्यांनाही सोडलं आणि त्यांच्यासोबत मलाही सोडलं. मुक्तिनाथ के बाद में पशुपतिनाथ होके जनकपुर सोनोली बॉर्डर से. ही आहे इंडियन पोलीस. येतो थोडीफार चौकशी होते आपली. यानंतर आपण जाणार आहोत मधुबनीमध्ये रूम करून आपण आजचा स्टे तिथंच करणार आणि तिथून आपण जाणार आहोत सिक्कीम. तर हे काही मित्र आहे जे आपल्याला मंदिरात भेटले होते जनकपूरमध्ये आणि ही आपली रूम आहे. इथं आपला कालचा स्टे झालाय आणि आता निघतोय आपण सिक्कीमसाठी. तर सिक्कीममध्ये आपण चायना बॉर्डर, झुलू, खूप सारे ठिकाणी फिरणार आहोत. तर येणारे ब्लॉग पण नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो.